हजरत गैबनशाह बाबाचा उरूस व शहीद नरेश गायकवाड यांच्या जयंती निमित्ताने नियाज व भंडाऱ्याचे वाटप। शहीद नरेश गायकवाड सामाजिक संस्थेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन। अंबरनाथ मधील सुप्रसिद्ध असणाऱ्या हजरत गैबनशाह वली दर्ग्याचा उरूस व शहीद नरेश गायकवाड यांच्या जयंती निमित्ताने सालाबाद प्रमाणे यंदाही शहीद नरेश गायकवाड सामाजिक संस्था अंबरनाथच्या वतीने कोसगाव येथील गैबनशाह बाबाच्या दर्ग्यासमोर नियाज भंडारा वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमाची सुरुवात हजरत गैबनशाह वली दर्गा येथे बाबांच्या मजारीवर चादर व फुलांची चादर पेश करून व शहीद नरेश गायकवाड यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। त्यानंतर महिला बाल कल्याण समितीच्या माजी सभापती सुधा नरेश गायकवाड, शहीद नरेश गायकवाड सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सत्यजित नरेश गायकवाड, नगरसेवक कबीर नरेश गायकवाड, नगरसेवक पवन वाळेकर, समाजसेवक बबलू सिंग प्रकाश वाळुंज यांच्या हस्ते नियाजचे वाटप करण्यात आले। या भंडाऱ्याचा लाभ हजारो नागरिकांनी व भाविकांनी घेतल्याचे कबीर गायकवाड यांनी सांगितले। यावेळी अंबरनाथ मुस्लिम जमातीच्या वतीने आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले। या प्रसंगी आमदार डॉक्टर बालाजी किनीकर, गटनेते रवींद्र करंजुले, अंबरनाथ मुस्लिम जमातीचे अध्यक्ष जुबेर शाह, हाजी सलीम चौधरी, आरिफ काझी, वसंत जाधव, शिवाजी उबाळे, तुषार वारसिया, कल्पना गायकवाड, तनुश्री गायकवाड, सोनी गायकवाड, वनिता जाधव, साहिल जाधव, कुणाल अशोक गायकवाड, प्रथमेश गायकवाड, शाबुद्दीन शेख, ऋषिकेश गायकवाड, सिद्धांत उबाळे, सुबोध उबाळे, बुद्धराज जाधव, बुद्धभूषण जाधव, सेना शेख, साबिरा सलमान, अभिषेक गायकवाड, कुणाल आनंद गायकवाड, स्वप्नील आनंद गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी व मुस्लिम बांधव व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शहीद नरेश दादांचा 66वा वाढदिवस आहे। त्या निमित्ताने आम्ही दरवर्षीप्रमाणे गैबनशाह वली दर्ग्यावरती इथं आपल्या नागरिकांसाठी अन्नदानाचा कार्यक्रम असतो, नियाजचा कार्यक्रम असतो। ही प्रथा खरं तर त्यांनी सुरू केली होती। उरूसचा ज्या वेळेला माहोल असतो त्यावेळेला संदलची सुरुवात ही शहीद नरेश गायकवाडांनी इथून सुरुवात केली होती आणि दरवेळेला ते इथं अन्नदान करायचे। तर त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची ही आठवण म्हणून आम्ही ती प्रथा अजूनपर्यंत मी, माझ्या भावानी, आईने, मामांनी आणि आमच्या सगळ्या परिवारांनी ही प्रथा अजून चालू ठेवलेली आहे। आणि त्याचबरोबर मला आनंद या गोष्टीचा आहे की आमच्या या आजच्या कार्यामध्ये आमचे भाऊ पवन वाळेकर, त्याचबरोबर प्रकाश वाळुंज आणि त्यांचे सहकारी आणि भरपूर आमचे कार्यकर्ता चिंचपाड्याचे असतील, नालंदा नगरचे असतील, इतर प्रभागातले असतील, सर्वजण येऊन इथं हातभार लावतात। त्याबद्दल मी त्यांचा ऋणी राहील आणि तुम्हाला सगळ्यांना परत एकदा गैबनशाह वली दर्गा उरूसच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। आज त्यांचा नरेशजींचा 3 मे हा 66वा वाढदिवस असल्यामुळे आम्ही सकाळी आज हॉस्पिटलला जाऊन रुग्णांना फ्रूट्स वाटप केले। त्याच्यानंतर आता आम्ही गैबनशाह दर्ग्यावर आम्ही अन्नदानाचा कार्यक्रम केला। ऍक्च्युली प्रथा त्यांच्यापासूनच चालू झालेली होती आणि त्यांच्या जाण्यानंतर माझ्या 2 मुलांनी ती कायम अशी चालू ठेवलेली आहे। त्याच्यामुळे त्यांनी चालू ठेवल्यामुळे मला त्यांचा सार्थ अभिमान आहे। हे सगळं करताना माझे भाऊ, आमचा स्टाफ हे सगळेच आमच्या जोडीला असतात आणि त्याच्यामुळे हा कार्यक्रम आम्ही सक्सेस करू शकतो। धन्यवाद।